नमस्कार मंडळी. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, दिवस मावळला आता आणि ढगाळ वातावरण आहे. बघा आमच्या इथं म्हणजे असं कसं आहे वातावरण बघा. आमच्या घरापाशी आहे बरं, काही घराच्या मागं आहे असं. तर बघा कसं वातावरण आहे आणि जरा आबाळ पण आले आणि सोयाबीन पण बघा कसली मोठी आली. ले असं कमरायला लागले. आतमध्ये जायचं म्हणलं का नाही भीती वाटायला लागली. आणि आमच्या असं दाराच्या कडनी सगळी अशी शेती आहे आणि या शेतीच्या पलीकडं आमचं शेत आहे. म्हणजे असं नदी आहे का, नदीच्या कडनी. तर बघा आमच्या दाराच्या भोवताली का नाही सगळी अशी सीताफळाची झाडं आहे ती. हो का, आता 6:30 वाजले त्या. तर व्हिडिओ काढायला लागले होते मी दिवस मावळायला. तर बघा सीताफळ भरपूर लागले त्याला. आणि तर काही लिंबाऱ्याचं झाड आलेलं आहे इथं. आणि का रामफळीचं झाड कसलं आहे का. तर का असं रामफळीचं झाड आहे आणि ह्याला आता थोडी बारकी बारकी फुलं लागायला लागली ती. आणि बघा हे आम्ही राहतो ती गल्ली कशी आहे हो का बघा. तर बघा हो का असं वातावरण आहे. तर अंधार पडायला लागलाय थोडा हो का. आबाळ भरून आले आता. आणि काही मोठं तसलं चिंचचं झाड आहे. काही अशी झाडं तर भरपूर आलेली आहेत इथं. एरंडाची झाडं म्हणते ती. आणि ह्यानं एरंडाचं झाड असावं, ह्यानं रोगराई कोणचीच होत नाही. एरंडाचं झाड, लिंबाचं झाड दारात सुद्धा असावं. तर आमच्या दाराच्या म्हणजे दारात कडनी अशी लिंबाऱ्याची झाड आहेत ती. आणि काही इंग्रजी चिंच म्हणते ह्याला. ही किती मोठी चिंच आहे बघा, असली चिंच आहे. काही शिवबापळ म्हणते ह्याला, शिवरी आमच्या इकडं म्हणते ती. बघा तर सोयाबीन कसली आहे ना. काही दिवस मावळायला असं वातावरण आहे. तो आंब्याचं झाड पण तिथं कसलं भारी आले, किती छान आले बघा आंब्याचं झाड. आणि तो का तिकडं चिमकुऱ्याची पानं आहे ती, चिमकुऱ्याची पानं. कसली आहे ती चिमकुऱ्याची पानं बघा. शेवग्याचे झाड तर लय, शेवग्याचे झाड शेवग्याच्या दिवसामध्ये सीझनमध्ये का नाही लय शेवग्याच्या शेंगा लागते त्या बघा. तर बघा कसं आहे का, कसलं भारी वाटायला लागले दिवस मावळाय. तर हो का इथे एक शेवग्याचं झाड आहे हो का. इकडे एक शेवग्याचं झाड आहे. परत तिकडं कोट्याकडे एक शेवग्याचं झाड आहे. तर असं आहे आमच्या दारामध्ये वातावरण बघा. निसर्गरम्य वातावरण. हे रामफळाचं झाड तर कसलं भारी दिसायले बघा. आणि रामफळाचं झाड, सगळी झाडं आहेत आमच्या इथं. आणि हे आमचं घर असं. अंधार पडायला लागले आता थोडं थोडं. आणि एरंडाची पण झाडं भरपूर आहेत ती बघा. इथे एरंडाची झाडं बघा कसली दिसली सगळी. आबाळ भरून आले बघा आता. आज पाऊस पडावाच लागतंय. कसल्या पण हालतीत आज पाऊस पडावाच लागतंय. कारण रानात शेतात गेलं का नाही असं एकदम कुरडी माती झाली. सगळी वल उडायला लागली. काहीसुद्धा असंही नाही, सगळं वल्ल असं म्हणजे कोरडं सगळं झाले रान. तर पाऊस पडायला पाहिजे आज बघा. आता आबाळ कसलं भरून आले, पण पडावं लागतं. एवढा पाऊस मोठा बघा. खरंच पाऊस पडावं लागतंय. पाऊस पडलं तर आहे, नाहीतर काय खरं नाही बघा. सोयाबीन अशी काळी पडायला, सोयाबीन असं म्हणजे मान टाकून द्यायला लागली आहे सोयाबीन. त्याच्यामुळं बघ पाऊस पडायला पाहिजे बघा. आवाज कसा येते पक्ष्यांचा. आणि काय येतं ह्या झाडाला खोपले आहेत बघा. चिमणीचं खोप आहे तर लय खोप आहेत, पण तिथं जवळ जाऊन दाखवावं लागतं तर तुम्हाला बघा. हो का पक्षी कसं उडायला लागले, तर कसलं भारी वाटायला लागले बघा. संध्याकाळचं वातावरण आहे. 6:30 वाजले तर आता. छान वाटायला लागलं म्हणलं एक व्हिडिओ टाकावं म्हणलं घराभोवतालचं वातावरण म्हणून. तर बघा कसं वाटायला लागलं. तर बघा आमचं ते काळे आहे, त्याला आतमध्ये येऊ देना गेले. ते रुसलाय त्यानं, त्याला मारले आता. तर बघा त्याला आतमध्ये येऊ देना गेले ते म्हणून राग बघा कसला वरडायला येतो का. तिथं बसलाय आणि उगं वरडायला लागलाय. तिकडं आम्ही इकडं येऊ देना गेला म्हणून त्याला वरडायला लागलाय.
रुसलाय. त्याला चपाती खायला पाहिजे होती, चपातीच नव्हती आज, त्याच्यामुळे वरडायला लागलाय. भाकर केली होती तर आता करायला लागले होते, चपाती करणार आहे. त्याला पीठ मळून ठेवले तर त्याला चपाती लागते बघा खायला. तर बघा मी व्हिडिओ काढायला मोबाईल का ठेवना गेली खाली म्हणून ती चिकडं चिरकायला लागलाय, कवा ठेवते की म्हणलं आणि. तर बघा आवडला असेल तर व्हिडिओ सांगा. आमच्या घराभोवतालचं वातावरण बघा कसं आहे, घरामागच असं शेती आहे आमच्या. हो का. तर बाय सगळ्यांना, शुभ संध्याकाळ.